होणार आहे. एकंदरीत वातावरण पाहता काय वाटतं आपल्याला? संपादकीय आपण हा विषय महाराष्ट्राचा विषय विचारताय की देशामध्ये इंडिया आघाडीला किमान 300 जागा, देशामध्ये इंडिया आघाडी आमच्या महाराष्ट्रात किमान 35+ जागांचा आमचं टार्गेट आहे. मिशन नाही, टार्गेट आहे. आणि एनडीएला किती मिळतील देशात? इंडिया आहे कुठे? भारतीय जनता पक्ष 200च्या खालीच राहील. 180 ते 200 मध्ये भारतीय जनता पक्ष राहील. त्याच्या पलीकडे मला वाटत नाही मोदी उडी घेऊ शकतो. पूर्ण एनडीए, जर तुम्ही इंडिया आघाडी 300 म्हणतात तर पूर्ण एनडीए 230च्या पुढे जात नाही. 230 हा त्याचा शेवटचा पूर्ण वेळ. इंडिया आघाडीला 300+, 300 ते 310 या दरम्यान इंडिया आघाडीला जागा मिळतात या देशामध्ये. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, दिल्ली, बिहार, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा मोठा वाटा. लढती या चुरशीच्या आहेतच, पण राजकीय पक्षाचे नेते तुम्ही आहात, पण पत्रकार म्हणून तुम्हाला या 48 मतदारसंघात सर्वाधिक कोणती चुरशीची इंटरेस्टिंग अशी लढत होईल असं तुम्हाला वाटतंय? 48 ठिकाणी हो आहेतच, पण तुम्हाला एक असा मतदारसंघ वाटत की यातला ही फाईट आहे, ही लक्षवेधी असेल? पुणे. माझं लक्ष पुण्यावर आहे. बारामती सुप्रिया सुळे तुम्ही किती काय आणि नेहमीपेक्षा जास्त फरकाला जिंकणार. या वेळेला माझं लक्ष पुण्यावर आहे. पुणे का? म्हणजे काय इंटरेस्टिंग होईल असं वाटतं? पुणे इंटरेस्टिंग असं आहे की पुणे हे एक असं शहर आहे राजकीय दृष्टी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाने टिकलेला मतदारसंघ आहे आणि पुण्यात ते लढाईची रंगतदार होताना मला सोशल मीडियावर संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे, अर्थमंत्री सुप्रियाताई, राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडतायत. म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा. म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं मानायला हरकत नाही. आहेत का म्हणणार नाही, पण का असू नये असा माझा प्रश्न. अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जाते, पण शेवट जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो. कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा नेता, अभ्यासू नेता, त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील. का देणार नाही? साहेब एक उमदा चेहरा आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे. भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे, एकत्र घेऊन जाणारे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही. अर्थात मी हे माझं मत सांगतो. जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निकाल तेव्हा इंडिया आघाडीची नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही ना, दिसापिटा चेहरा. संख्याबळ असणंही आवश्यक असतं त्या पक्षाकडे. नेतृत्व गुण आवश्यक, स्वीकारता आवश्यक. उद्या जर ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल या घटक पक्षांनी ठरवलं की आम्हाला अमुक 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 नेता प्रधानमंत्री म्हणून चालेल, मी असं म्हणत नाही की हात चालेल, अशा वेळेला तुम्ही काय करणार? आणि काँग्रेस पक्षानंही त्यांना पाठिंबा दिला तर संख्याबळाचा काय प्रश्न? कारण जिल्ह्यामध्ये असं चित्र आहे की महाविकास आघाडीचा अजून शेवटपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालाय. चंद्रकांत पाटील माझ्या बाजूला. विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका घेतली, एवढंच म्हणतो. महाविकास आघाडीमध्ये कोणते मतभेद नाही. विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे. आपण 22 तारखेपर्यंत वाट पाहू ना. आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे. काँग्रेसला होईल आणि नॉर्थ मध्ये हा बिल. मगासपासून मी काय सांगतोय? मी काय वेगळं सांगतोय का? की 300 जागा जेव्हा आम्ही जिंकतोय तेव्हा दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळत नाहीये.
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष 50च्या पुढे जात नाही. 30 जागा भारतीय जनता पक्षाचे कमी होतात. मी आकड्यात नाही, मी अभ्यास करून सांगतो. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत. हरियाणा, दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत. आणि अशी सगळी केली तर नरेंद्र मोदींचा भारतीय पक्ष 200च्या आत ऑल आउट. आणि जी तुमची काय एनडीए वगैरे म्हणताय ती 220, 230 ऑल आउट. आणि